हं. आपण आज एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध आजच्या आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. द डीप डाईव्हच्या या नव्या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत. हां, आणि आजचा विषय खरोखरच खूप रंजक आणि तितकाच महत्वाचा आहे. नक्कीच. म्हणजे आज आपण हिंदू कोड बिलावर चर्चा करणार आहोत. हा भारताच्या इतिहासातील असा कायदा आहे ज्याने स्त्री-पुरुष समानतेचा खऱ्या अर्थाने पाया रचला. अगदी बरोबर. पण मजा बघा, याच कायद्यावरून आजही राजकारण तापलेलं दिसतं. अनेक आरोप-प्रत्यारोप होतात. हो ना? आणि म्हणूनच आज आपण ज्ञानकीर्ती आणि रवीश कुमार ऑफिशियल या 2 यूट्यूब चॅनल्सवरील विश्लेषणात्मक व्हिडिओंचा आधार घेऊन या स्रोतांमधल्या माहितीचं विश्लेषण करणार आहोत. एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करायला हवी. या स्रोतांमध्ये सध्याच्या काळातील काही राजकीय दावे आहेत. पण आपण कोणत्याही राजकीय बाजूने झुकणार नाही आहोत. आपण फक्त ऐतिहासिक तथ्य आणि घटनांच्या अनुक्रमावर प्रकाश टाकणार आहोत. अगदी. म्हणजे आपलं आजचं मिशन खूप स्पष्ट आहे. हे बिल नेमकं काय होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्यात यावरून खरोखर मतभेद होते का, हे सगळं आपण उलगडून बघूया. नक्कीच. कारण हा विषय केवळ इतिहास नाहीये, तो आजच्या समाजव्यवस्थेचा पाया आहे. बरं, मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. हे हिंदू कोड बिल नेमकं काय होतं आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्यासाठी इतकी मेहनत का घेतली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यावेळच्या परिस्थितीकडे पाहावं लागेल. म्हणजे ब्रिटिश काळातले जे हिंदू कायदे होते ना, ते अत्यंत विस्कळीत होते. म्हणजे वेगवेगळे कायदे होते. हो, आणि ते जुन्या रूढीवादी परंपरांवर आधारित होते. विशेषतः विवाह, घटस्फोट आणि संपत्तीतील वाटा या बाबतीत महिलांना पूर्णपणे दुय्यम दर्जा दिला गेला होता. बापरे, म्हणजे समानतेचा तर प्रश्नच नव्हता तिथे. अजिबात नाही. म्हणूनच हिंदू कोडबिलाचा मुख्य उद्देश या सर्व वेगवेगळ्या प्रथांना एकत्र करून एक समान आधुनिक कायदा तयार करणे हा होता. आणि डॉक्टर आंबेडकरांनी यासाठी जी मेहनत घेतली ती केवळ कायदेशीर नव्हती. त्यांनी हिंदू धर्मग्रंथ, रूढी परंपरांचा अतिशय सखोल अभ्यास केला. हो, स्रोतांमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांनी मिताक्षरा आणि दायभाग यांसारख्या प्राचीन न्यायव्यवस्था बारकाईने तपासल्या. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की या प्राचीन व्यवस्था कशा काम करत होत्या ते बघा. मिताक्षरा पद्धतीत कसं होतं, कुटुंबात मुलाचा जन्म झाला की त्याला लगेच सामायिक संपत्तीत अधिकार मिळायचा. बरोबर. अगदी बरोबर. त्याला को-पार्सनरी म्हणतात. पण यात मुलींना किंवा महिलांना पूर्णपणे वगळलं होतं. त्यांना फक्त उदरनिर्वाहाचा किंवा पोटगीचा अधिकार होता. अरे चा. आणि दायभाग पद्धतीत काय होतं मग? बंगाल आणि आसपासच्या भागात दायभाग होतं. तिथे संपत्तीचा वारसा हक्क हा मृत व्यक्तीला पिंडदान करण्याच्या अधिकाराशी जोडलेला होता. 1 मिनिट. आणि परंपरेनुसार महिलांना पिंडदान करण्याचा अधिकार नसतो? बरोबर. म्हणजे साहजिकच त्या संपत्तीच्या अधिकारातूनही बाहेर फेकल्या गेल्या. अत्यंत पद्धतशीरपणे धार्मिक विधी आणि संपत्तीचे कायदे यांची सांगड घातली होती. म्हणजे हे असं आहे की आपण संविधानाच्या रूपाने एक अत्यंत आधुनिक आणि मजबूत इमारत उभी करत आहोत. हो. पण तिचा पाया मात्र हजारो वर्षांच्या जुन्या आणि कमकुवत विटांनी भरलेला आहे. त्या जुन्या रूढींच्या विटा, तो पाया बदलण्याचं काम हे बिल करत होते. क्या बात आहे. एकदम अचूक रूपक वापरलात तुम्ही. डॉक्टर आंबेडकरांना हे स्पष्टपणे समजलं होतं की जोपर्यंत लिंगभाव आणि जातीवर आधारित भेदभाव नष्ट होत नाही तोपर्यंत संविधानातल्या समानतेला काही अर्थ नाही. अगदी. त्यांच्या मते समाजातील या बदलांची जबाबदारी समाजाने स्वीकारली पाहिजे. फक्त जुन्या स्मृतींवर अवलंबून राहून चालणार नाही. खरंय. पण मग इथे एक मोठा विरोधाभास दिसतो. आजकाल असं चित्र उभं केलं जातं की नेहरू आणि आंबेडकरांमध्ये यावरून प्रचंड वाद होते. हो, सध्या असे दावे केले जातात. स्रोतांनुसार संसदेत अमित शहा यांनी असा दावा केला होता की हिंदू कोड बिलात हिंदू परंपरांचे नामोनिशाण नव्हते आणि हे बिल आणून नेहरूंनी आंबेडकरांचा अपमान केला. पण इतिहास आणि आपले स्रोत काही वेगळंच सांगतात. नेहरू आणि आंबेडकर हे दोघेही या बिलाचे कट्टर समर्थक होते. म्हणजे त्यांच्यात तात्विक वाद नव्हताच? अजिबात नाही. 1931च्या कराची अधिवेशनातच नेहरूंनी स्त्री-पुरुष समानतेच्या प्रस्तावाला जागा दिली होती. दोघांचंही अंतिम ध्येय एकच होतं. बरं. जर दोघेही एकाच बाजूने होते तर मग आंबेडकरांनी नेहरूंना राजीनामा का दिला? हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? मला नेहमी हा प्रश्न पडतो. हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. नेहरू आणि आंबेडकरांमधील वाद हा बिलाच्या तरतुदींवरून नव्हता. तो वाद बिल संसदेत मंजूर करण्याच्या वेळेवरून म्हणजे टायमिंगवरून होता. टायमिंग आणि रणनीती. हो.
सध्याच्या विरोधाला कसा हाताळावं यावर त्यांचे दृष्टिकोन वेगळे होते. नेहरू आणि आंबेडकर बिलाच्या बाजूनी होते, तर मग या बिलाला नेमका विरोध कोणी केला? बापरे, विरोध प्रचंड होता. संसदेच्या आतून आणि बाहेरूनही. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा याला तीव्र विरोध होता. स्वतः राष्ट्रपतींचा? हो ना, त्यांनी नेहरूंना पत्र लिहून स्पष्ट केलं होतं की हा कायदा हिंदू परंपरेत नको तो हस्तक्षेप करतोय. शिवाय काँग्रेसमधलेच अनेक सनातनी नेते याच्या विरोधात होते. आणि संसदेच्या बाहेर काय परिस्थिती होती? मी ऐकलंय रस्त्यावरही मोठी आंदोलनं झाली. अगदी बरोबर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS, हिंदू महासभा आणि करपात्री महाराज यांच्या रामराज्य परिषदेने याला कडाडून विरोध केला. हो, स्रोतांमध्ये एका घटनेचा उल्लेख आहे. डिसेंबर 1949 मध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड जमाव जमला होता. आणि तिथे RSS आणि हिंदूवादी संघटनांनी डॉक्टर आंबेडकर आणि पंडित नेहरू या दोघांचेही पुतळे एकत्र जाळले होते. हो, दोघांचेही. कारण हे विरोधक या दोघांनाही परंपरा नष्ट करणारे मानत होते. घटस्फोटाचा अधिकार दिल्यास हिंदू विवाह संस्था कोसळेल अशी त्यांना भीती होती. थांबा, इथे एक गोष्ट खूपच रंजक आहे. स्रोतांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींचा संदर्भ दिलाय. इंदर मल्होत्रा यांच्या लेखाचा संदर्भ आहे तिथे. हो, श्यामाप्रसाद मुखर्जी हे 1947 ते 1950 या काळात नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. अगदी. तेव्हा ते या बिलावर एक शब्दही बोलले नाहीत. पण 1951 मध्ये जनसंघाची स्थापना केल्यावर अचानक त्यांना वाटू लागलं की या बिलामुळे संस्कृती नष्ट होईल. हाच तो राजकीय सोयीचा भाग होता. म्हणजे हे तत्वांचं राजकारण होतं की सोयीचं, असा प्रश्न पडतो. यावर चित्रा सिन्हा यांच्या डिबेटिंग पॅट्रियार्की या पुस्तकात खूप चांगलं विश्लेषण आहे. तो संदर्भ खूप महत्वाचा आहे. त्यांनी काय म्हटलंय त्यात? त्या म्हणतात की हा जो विरोध होत होता तो केवळ बिलाच्या कायदेशीर तरतुदींना नव्हता. तो विरोध डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक ओळखीला आणि त्यांच्या नेतृत्वालाही होता. अरे छा, म्हणजे सवर्ण नेतृत्व आणि समाजाला वाटणाऱ्या असुरक्षिततेतून तो विरोध येत होता. तंतोतंत. एका विशिष्ट जातीतून आलेला नेता हिंदू समाजाचे कायदे कसे बदलू शकतो, ही ती असुरक्षितता होती. ही फक्त पितृसत्ताक मानसिकतेची लढाई नव्हती, जातीय वर्चस्वाचीही होती. बापरे, हे खूपच गुंतागुंतीचं आहे. मग बिलाचं पुढे काय झालं आणि राजीनाम्याचं काय? आता बघा, 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या होत्या. संसदेत तासनतास चर्चा करून विरोधक वेळ काढत होते. म्हणजे बिल पास होऊ नये म्हणून? हो. मग एका राजकीय नेत्याच्या दृष्टिकोनातून नेहरूंनी निवडणुका होईपर्यंत हे बिल मागे घेण्याचा निर्णय घेतला. एक पाऊल मागे घेतलं त्यांनी. हो. पण डॉक्टर आंबेडकरांनी या बिलात आपला जीव ओतला होता. त्यामुळे निराश होऊन त्यांनी सप्टेंबर 1951 मध्ये राजीनामा दिला. मग त्यांच्यात कटुता आली का? अजिबात नाही. नेहरूंनी आंबेडकरांना अत्यंत आदराने पत्र लिहून वस्तुस्थिती समजावून सांगितली होती. त्यांच्यात कोणताही व्यक्तिगत अपमान नव्हता. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे हा दोन महान नेत्यांमधला संघर्ष नव्हता, तर आदर्शवाद विरुद्ध राजकीय वास्तव असा हा लढा होता. खूप छान मांडणी केलीत. आंबेडकरांची घाई एका समाजसुधारकाची होती, तर नेहरूंची सावधगिरी एका पंतप्रधानाची होती. मग निवडणुका झाल्यावर काय झालं? नेहरू जिंकले, पण ते दिलेला शब्द विसरले तर नाहीत ना? नाही विसरले. नेहरू 1952ची निवडणूक जिंकले. आणि गंमत म्हणजे त्यांनी स्वतःच्या निवडणुकीत हिंदू कोड बिल पास करणारच अशी उघड घोषणा केली होती. म्हणजे तोच त्यांचा निवडणूक मुद्दा होता? हो. आणि जिंकल्यानंतर त्यांनी संपूर्ण बिल एकाच वेळी न आणता त्याचे 4 तुकडे केले. म्हणजे पुन्हा तोच विरोध होऊ नये म्हणून? अगदी. हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन ॲक्ट असे वेगवेगळे कायदे करून 1954 ते 1956 या काळात ते संमत करून घेतले. स्मार्ट चाल होती ही. आणि मला वाटतं नवीन कायदेमंत्री विनायक पाटसकर यांनीही यात महत्वाची भूमिका बजावली. हो ना. त्यांनी संसदेत पटवून दिलं की जुन्याच स्मृतींना चिकटून राहणं कसं चुकीचं आहे. आणि ह्या सगळ्या संघर्षात आपण महिला नेत्यांना विसरून चालणार नाही. हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, रेणुका रे आणि सुचिता कृपलानी यांसारख्या नेत्यांचा पाठिंबा खूप महत्वाचा होता. इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, हा लढा केवळ पुरुष आणि महिला यांच्यातील नव्हता. मग हा लढा स्त्रियांना देवी मानणारे आणि स्त्रियांना समान अधिकार असलेले नागरिक मानणारे यांच्यात होता. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. देवी मानणं सोपं आहे, पण समान अधिकार देणं कठीण. अगदी खरे. आज जेव्हा आपण बघतो की
महिलांना संपत्तीचा हक्क मिळतोय, घटस्फोटाचा अधिकार आहे, या सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमागे किती मोठा संघर्ष होता हे आज समजलं. आणि इतिहासाची पाने केवळ राजकीय सोयीसाठी कशी वापरली जातात हेही आपण पाहिलं. नक्कीच. जाता जाता या चर्चेतून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो, ज्यावर विचार करणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न? आज आपण पाहिलं की महिलांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी एका मोठ्या कायद्याचे तुकडे करावे लागले. अनेक वर्ष राजकीय खेळी करून लढावे लागले. यावरून प्रश्न असा पडतो की लोकशाहीत समाजाला मुळापासून बदलणाऱ्या सुधारणा एका फटक्यात कायद्याने आणणे खरोखर शक्य असते का? खूपच सखोल विचार आहे हा. हो ना, की त्यासाठी नेहमीच अशी संथ, राजकीय आणि तडजोडीची बुद्धिबळाची खेळी खेळावीच लागते. यावर नक्की विचार करा. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.